तूप की विष? नवापूर MIDC मधील कारखान्यावर पोलिसांची धाड. पाम तेल आणि केमिकलचे काऊ घी. धक्कादायक प्रकार समोर आलाय. बनावट तुपामुळे नागरिकांच्या आरोग्याला किती मोठा धोका? नवापूर MIDC परिसरात सुरू असलेल्या एका गुप्त कारखान्यातून गायीच्या तुपाच्या नावाखाली बनावट तूप तयार करून बाजारात विकले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अचानक छापा टाकत या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात पाम तेल, वनस्पती तूप व रासायनिक पदार्थ वापरून गायीच्या तुपासारखा रंग वास तयार करून बनावट तूप तयार केले जात असल्याचे समोर आले. हे तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी आणि राधाकृष्ण काऊ घी या नावाने बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. छाप्यात राकेशभाई ईश्वरभाई भरतिया, राज सुरत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नवापूर MIDC परिसरात अशा प्रकारे भेसळयुक्त अन्नपदार्थांचा उद्योग सुरू होता, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असला तरी MIDC परिसरात नेमके कोणते उद्योग सुरू आहेत याची सखोल चौकशी करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत की संबंधित विभागांना या कारखान्याची माहिती कशी नव्हती. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा उद्योगांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच MIDC परिसरातील सर्व उद्योगधंद्यांची तपासणी करून शहानिशा करावी, अशी मागणी नवापूरकरांकडून केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा भेसळयुक्त उत्पादनांवर आळा बसावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.